एकीकडे अनिल देशमुखांवरती सनसनाटी आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यातच आता हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आल्याचं पाहायला मिळतंय। माजी गृहमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री एकाच मंचावर पाहायला मिळतात। नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि देशमुख हे एकाच मंचावर पाहायला मिळतात। नागपूरच्या काटोलमध्ये आरोग्य केंद्र उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि या उद्घाटन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावरती आल्याचं पाहायला मिळतं। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। पराग, एकीकडे सनसनाटी आरोप अनिल देशमुख करतायत, फडणवीसांवर करतायत, त्यामुळे आधीच राजकारण तापलेलं आहे। मात्र सध्या दोन्ही नेते एकाच मंचावर पाहायला मिळतात। देहबोली कशी आहे दोघांची? नक्कीच ज्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर आले त्याच मागून जे आहे अनिल देशमुख सुद्धा हे मंचावर आले। मात्र दोघांनी एकमेकांशी कुठलाही संवाद जो आहे तो बोलीभाषेत किंवा हातवाऱ्यांनी केलेला दिसत नाहीये। त्यामुळे आरोप प्रत्यारोप जे काही सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून, त्यामध्ये आज सकाळी सुद्धा त्यांनी आरोप केला होता का मला निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे अनिल देशमुख म्हणून, पण मला अधिकृत कुठलंही जे आहे निमंत्रण देण्यात आलं नाही, असाही आरोप या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला होता। सुरेश भट सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे। 3 जे आहे आरोग्य केंद्राचं उद्घाटन यामध्ये होत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय अनिल देशमुखांनी कशा पद्धतीने आरोप केले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रतिउत्तर सुद्धा दिलं होतं। पेनड्राईव्ह वार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। स्वागत श्रीमती सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी